अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाचा कोपरगावमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून होणाऱ्या घटनांचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला। त्याचबरोबर दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शहीदांना मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। भारत सरकारने झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रत्युत्तर लवकरात लवकर द्यावा व दहशतवाद्यांचा नायनाट करावा अशा स्वरूपाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना यावेळी देण्यात आले। या प्रसंगी कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले परखड मत यावेळी तीव्र शब्दांमध्ये व्यक्त केले आहे। भरपूर वक्ते आहेत, संपूर्ण देशभर सर्व समाज भारतीय आज पहलगामच्या घटनेचा निषेध करतात। पण बातम्या वाचतो, आपण कौतुक करतो। कोपरगाव शहरातही मोर्चे निघाले, निषेध झाला। ज्या ज्या मुस्लिम बांधवांनी या घटनेचा निषेध केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। मी आता एक क्लिप ऐकून आलो। झाकीर सय्यद ज्यांना इस्लाम मानलं नाही, जे हिंदू आहेत, जे काफिर आहेत, त्यांना दिसता क्षणी मारून टाका। कोपरगाव शहरातील मुस्लिम बांधवांना माझी विनंती राहील, तुम्हाला खरोखर जर तुम्हाला दुःख जर झालेलं असेल तर तुम्ही त्या झाकीर नाईकचा पहिल्यांदा निषेध करा। तुम्ही आम्हाला मूर्ख समजताय का? ज्या काश्मीरमध्ये आज सगळे काश्मीरी पेटी उठलेले, त्या सलामखोर काश्मीरी लोकांनी 20 लाख काश्मीरी पंडितांना त्या ठिकाणी हाकलून दिलं। का कोपरगावमध्ये निषेध झाला नाही? का होतो निषेध? पुन्हा सांगतो, सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगतो, मुस्लिम आपले दुश्मन नाही आहेत। जे प्रामाणिकपणे कष्ट करून पोट भरणारे, ज्यांच्या राष्ट्रावर प्रेम आहे, ते मुस्लिम आमचेच आहेत। ज्यांच्या निष्ठा पाकिस्तानवर आहे, त्यांच्या गाडीवर राष्ट्रावर हाकून दिलं पाहिजे। मला मत नको का? नगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली असल्यामुळं कुठलाच नेता मुस्लिम म्हणायला तयार नाही। पाकिस्तानी दहशतवादी, अरे त्या दहशतवाद्यांना भारतातल्या लांडाईचा पाठिंबा असल्यामुळं ते माजलेले आहेत। आपण काही झाले आहोत। आणि डॉक्टर आंबेडकरांनी जर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, त्याचा आपण फायदा घेतो। गल्लीमध्ये बसून काही टिंपाट पुढारी मोदीजींना सल्ला देतात, असं करा तसं करा। अरे भडव्या, तुझ्या गावात तुझी हिंदू मुलगी बहीण पळून गेली, तेव्हा का गप्प बसला? का म्हणत नाही आपण? या काही डॉक्टर साहेब बोलले, आपल्या घरावर येईपर्यंत आपण शांत बसणार आहे का? आपण बोललं पाहिजे। ज्या वेळेस सरसेना जय भवानी जय शिवाजी, आपण सगळे ज्या कारणासाठी जमलेलो आहोत ते मी पुन्हा सांगणार नाही। आपल्या सगळ्यांना कल्पना खूप उशीर झाला आणि त्यासाठी मी माझं भाषण लवकर संपवणार आहे। मी काही विजयवांचा खरडा वाजता किंवा आपल्या माझे गंगाजी जे उभे आहेत बाजूला त्यांच्यासारखा खरडा वाजता नाही आहे, परंतु थोडंसं आपण काहीतरी आपल्या भावना व्यक्त कराव्या त्या हिशोबाने उभा आहे। मला एक सांगायचं आहे की मोदीजींनी जो आता निर्णय घेतलाय किंवा भारत सरकारने जो निर्णय घेतलाय पाणी अडवण्याचा, तर पाणी अडवण्यापेक्षा आता यांना पाणी पाजायची वेळ आलेली पाकिस्तान्यांना, तेव्हा मोदीजींना माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांच्या वतीने की मोदीजी तुम्ही यांना आता पाणी पाजा, पाणी अडवू नका, त्यांना उपाशी पाजायचं धोरण ठेवू आणि त्यांचं सगळं उत्पन्न जे आहे, ज्या शेतकऱ्यांना आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे ठीक आहे, आपण टीव्हीवर ऐकतोय सध्या, आणि अत्यंत भयानक कृत्य हे या अतिरेक्यांनी केलेलं आहे।
परंतु त्यात एक समाधानाची बाब आहे की आपल्याकडे सगळेच मुस्लिम हे पाकिस्तान धार्जिणे नाही आहेत, परंतु त्यातल्या त्यात तिथे असणाऱ्या मुस्लिमांनी सुद्धा आपल्या या महिलांना बांधवांना मदतच केली. परंतु त्यांनाही एक माहिती आहे की आपला जर पर्यटन तिथे थांबलं तर त्यांनाही उपासमारीची वेळ येईल, त्यात कदाचित त्या भीतीने सुद्धा त्यांनी मदत केली की काय ही एक शंका निर्माण होते. तर मित्रांनो, बांधवांनो आणि भगिनींनो, मला एकच सांगायचं, कुठलाही आपण अतिरेकी विचार तर करतो परंतु तो अंमलात आणू शकत नाही, हे आपलं दुर्दैव आहे आणि हे सत्य आहे. सत्य आपण स्वीकारलं पाहिजे, हे माझं एक आपल्याला सांगणं आहे. मी या प्रसंगी IMA वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव, आमचे इतर डॉक्टर बंधू बसलेले आहेत, ते त्यांच्या व्यवसायात मग्न असतील कदाचित, परंतु रुग्णसेवा ही प्राथमिकता आहे, त्यामुळे त्यांना माफ करावं आपण सगळ्यांनी. आणि आपण मला या ठिकाणी ही संधी दिली 2 शब्द व्यक्त करण्याची, त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो, आज आपण बघतोय गेल्या अर्धा पाऊण तासापासून अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्यामध्ये जाज्वलता, तेजस्विता आणि तपस्विता पुरेपूर भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोष्ट अतिशय खेदजनक आहे, संतापजनक आहे. आज आपण म्हणतो, संतोष भाऊंनी सांगितलं की अनेक लोक जिहाद मधल्या मुलींना ज्यांना सोडवून आणलं, आज त्यांच्या कुटुंबातले सुद्धा या ठिकाणी नाही आहे. म्हणजे काय शहाणपणाचं फक्त घोंगडं पांघरून आज हे लोक घरात बसलेले आहे. आज या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा इकडून तिकडून गाड्यांवरून तमाम जनता जात आहे, परंतु त्यांना असं वाटतं की हे बसलेले सगळे मूर्ख आहे. परंतु भाऊ म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस घरापर्यंत ही गोष्ट येईल त्यावेळेसच त्यांना पुन्हा भाऊंनी शब्द दिला की आम्ही पुन्हा समर्थ आहोत तुमच्या संरक्षणासाठी. या ठिकाणी प्रामुख्याने हेच सांगावं असं वाटतं की पहलगाम मध्ये झालेल्या त्या भ्याड हल्ल्यामध्ये त्या नीच मृत्यूच्या नराधमांनी ज्यावेळेस पाशवी अत्याचार केले त्यावेळेस त्यांनी जात विचारली नाही बांधवांनो, त्यांनी आपला प्रांत विचारला नाही, तर त्यांनी फक्त धर्म विचारला. त्यांनी कलमा पुढे सांगितला, ज्याप्रमाणे कलवंतर भाऊ म्हटले की तुम्हाला अजान पाठ करायची वेळ येऊ नये, भगवद्गीतेचं विस्मरण करायची वेळ येऊ नये, भगवद्गीता विसरून जायची वेळ येऊ नये, तर त्यासाठी निदान सकल समाज ज्यावेळेस रस्त्यावर जमा होतो त्यावेळेस तरी निदान प्रत्येक घरातून एक व्यक्ती तरी बाहेर आला पाहिजे. पोट पाणी सगळ्यांना आहे, धंदे बिझनेस व्यवसाय सगळ्यांना करायचे आहेत, परंतु हे कोण निवारण करणार आहे? आज प्रत्येक जण उठून सरकारला काय करते की शिकवते, हे करा ते करा. अरे तुमच्यापासून सुरुवात, आपल्यापासून ज्यावेळेस आपण सुरुवात करू आणि ज्यावेळेस आपण या गोष्टींना सामोरे जायची तयारी ठेवू त्यावेळेसच आपलं संघटन कुठेतरी दिसणार आहे आणि आपली भीती या समोरच्या जात्यांधपणा करणाऱ्या या पार्श्ववृत्तीच्या लोकांना आपल्याला वाटणार आहे. महिला संख्येने अतिशय कमी आहेत. सुरुवातीला आम्ही दोघीच होतो, आता आम्ही दोघीच्या 4 झालेलो आहोत. आमच्यापेक्षा बांधवांनी या ठिकाणी छान उपदेश केलेला आहे. मी या ठिकाणी आता फक्त श्रद्धांजली आम्हा तमाम महिलांच्या वतीने त्या पहलगाम हल्ल्यामध्ये झालेल्या अगदी त्यांचा कुठलाही काही गुन्हा नसताना जीवनात कुठेतरी आनंदाचे 2 क्षण व्यतीत करावे या विचाराने ते पर्यटनाला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर असा अकस्मातपणे जो हल्ला झाला त्यामध्ये देशाची खूप मोठी हानी झाली. नेव्हीचा कर्नल त्यामध्ये मारला गेला. एक सैनिक, एक कर्नल ज्यावेळेस मारला जातो त्यावेळेस हजार शंड मारल्याचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं, कारण त्या कर्नलचं त्या ठिकाणी देशासाठीचं बलिदान असतं. ही सगळ्यात मोठी हानी त्या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी नेव्हीचा कर्नल गेलेला आहे. जाता जाता एवढंच सांगते, जातीपातीत विभागले जाऊ नका, जातीपातीत विभागले जाऊ नका, प्रांतात विभागले जाऊ नका, कारण ज्यावेळेस तुमच्यावर गोळी आली ना त्यावेळेस तुम्हाला धर्म म्हणून विचारलं गेलेलं आहे. आता तरी जागे व्हा, आता तरी जागे व्हा आणि धर्म म्हणून एकत्र या, संघटित व्हा आणि लढा द्यायला तयार व्हा. एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते. जय